अध्याय 48 अमरजा संगम अष्टतीर्थ महात्म्य. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारकानं सिद्धयोग्यांना वंदन करून विचारलं, मनुष्य वेशधारी श्री गुरु नृसिंह सरस्वती हे त्रैमूर्तीचा अवतार आहेत. या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र असताना ते गाणगापुरास येऊन का राहिले? या गाणगापूर क्षेत्राचं काय महात्म्य आहे ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे. ते मला सविस्तर सांगा. नामधारकानं असं विचारलं असता सिद्धांना आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. मी त्याचं उत्तर देतो. लक्षपूर्वक ऐक. एकदा अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाल होता. त्यावेळी श्री गुरु शिष्यानं म्हणाले, गया, प्रयाग, वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणं पुण्यकारक असतं. तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊया. तुम्ही तुमच्या बायका मुलांनाही बरोबर घ्या. सर्वांनाच मोठा पुण्यलाभ होईल. शिष्य म्हणाले, ठीक आहे, आम्ही घरी जातो आणि सगळी तयारी करतो. त्यावर श्री गुरु म्हणाले, अरे तयारी कसली करता? सगळी तीर्थ तर आपल्या गावाजवळच आहेत. त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला सर्व तीर्थ दाखवतो. असं सांगून श्री गुरु सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा अमरजा संगमावर गेले. तिथं सर्वांनी स्नान केलं. त्यावेळी श्री गुरु सर्व शिष्यांना म्हणाले, या संगमाचं महात्म्य फार मोठं आहे. इथं स्नान केलं असता प्रयाग स्नानाचं पुण्य लाभतं. इथं भीमा नदी उत्तरवाहिनी असल्यानं ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे. इथं अष्टतीर्थ आहेत. त्यामुळे इथं आलं असता काशी क्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो. श्री गुरूंनी सांगितलेलं हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला. ते म्हणाले, स्वामी, अमरजा नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला अमरजा असं नाव का मिळालं हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, जालंधर पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे. ती कथा अशी: पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्यानं देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावलं. त्यानं त्रैलोक्य पादाक्रांत केलं. त्यानं इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला. त्या जालंधराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत असत, त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे जालंधराला युद्धात जिंकणं अशक्य झालं होतं. त्यामुळे इंद्र काळजीत पडला आणि शंकरांना शरण गेला. त्यानं सर्व परिस्थिती सांगितली. आता तुम्हीच काहीतरी करा आणि दैत्यांपासून देवांना वाचवा अशी विनंती केली. इंद्रानं असं सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकरांनी रौद्र रूप धारण करून ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले. त्यांनी अमृत मंत्रानं अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला. शंकरांनी जालंधराचा पराभव केला. इंद्रानं घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केलं. त्या जलकुंभातील थोडंसं जल पृथ्वीवर पडलं. ते ज्या ठिकाणी पडलं तिथे नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच अमरजा असं म्हणतात. या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. ब्रह्महत्यादी महापातकं नाहीशी होतात. या अमृत नदीचा भीमा नदीशी संगम झाला आहे. तो संगम प्रयागातील त्रिवेणी संगमासमानच आहे. कार्तिक आणि माघ महिन्यात या संगमात स्नान केलं असता इहलोकात सर्व सुखांचा लाभ होतो आणि अंती मोक्षप्राप्ती होते. सोमवारी सूर्यग्रहणाच्या दिवशी, संक्रांतीला, सोमवती अमावस्येला तसंच एकादशीच्या दिवशी इथं स्नान केलं असता अनंत पुण्याचा लाभ होतो. या पर्व दिवशी जमलं नाही तर अन्य कोणत्याही दिवशी इथं स्नान केलं असता सर्व दोष नाहीसे होतात. ऐश्वर्ययुक्त दीर्घायुष्य लाभतं. या संगमाजवळच अश्वत्थ वृक्षासमोर नदीच्या तीरावर मनोरथ नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केलं असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. ती अश्वत्थ वृक्षासमान आहे. तिथंच माझं नित्य वास्तव्य असतं. तिथं गरुड पक्षी दिसतात, ही त्याची खूण आहे. जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांची सर्व मनोरथ सिद्धीला जातात. याविषयी संदेह बाळगू नये.
प्रथम अश्वत्थाची पूजा करावी. नंतर शिव मंदिरात जावं. तिथं संगमेश्वर आहे, त्याची भक्तिभावानं पूजा करावी. श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे, त्याला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावी. तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावं. पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्री प्रदक्षिणा घालावी. अशा 3 प्रदक्षिणा घालाव्यात. मग नंदी मागे उभं राहून शिवदर्शन घ्यावं. असं केल्यानं सर्व प्रकारचं वैभव आणि पुत्रपौत्रादींचा लाभ होतो. त्यानंतर नागेशी गावी जावं. तिथे वाराणसी नावाचं तीर्थ आहे. तिथं प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे, काल्पनिक कथा नव्हे. त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता. त्यानं सर्व संग परित्याग केलेला होता. तो सदैव शिवध्यान करीत असे. त्याच्या भक्तीनं भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत. त्यामुळे तो देहभान विसरून गावात वेड्यासारखा फिरत असे. गावातले लोक त्याची वेडा वेडा म्हणून टिंगलटवाळी करत असत. त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर नावाचे 2 भाऊ होते. एकदा ते सर्व तयारी करून काशी यात्रेला निघाले. त्यांनी त्या वेड्यालाही आमच्याबरोबर काशी यात्रेला चल असं म्हटलं. तेव्हा तो शिवभक्त ब्राह्मण त्यांना म्हणाला, तुम्ही काशीला कशाला जाता? तो काशी विश्वनाथ माझ्याजवळ आहे, मी तुम्हाला तो दाखवीन. हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले. आम्हाला तो काशी विश्वनाथ दाखव. तो इथंच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल, असं त्याचे भाऊ म्हणाले. त्यावेळी तो ब्राह्मण नदीत स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्याच क्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे प्रकट झाले. तेव्हा तो ब्राह्मण शंकरांना म्हणाला, भगवंता, आम्हाला इथेच आपलं नित्य दर्शन व्हावं अशी माझी तुला प्रार्थना आहे. भोळा चक्रवर्ती सदाशिव त्याच्या भक्तीनं प्रसन्न होऊन तथास्तु असं म्हणाला. त्याच क्षणी तिथं मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झालं आणि काशी विश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली. ती नदीच्या उत्तर दिशेला आहे. भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर आणि कुंड प्रकट झालं. त्या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. काशीप्रमाणेच भीमा अमरजा मंदिराची आणि कुंडाची रचना झाली. काशीतील सर्व खाणाखुणा लोकांना दिसू लागल्या. ते पाहून दोघे बंधू आपल्या भावाला खूप मानू लागले. मग तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला, आता यापुढे आपल्या वंशातील कुणीही काशीला जाण्याची गरज नाही. यानंतर माझं नाव भ्रांत गोसावी असं राहील. तुमचं नाव आराध्य असेल. आता इथंच पांडुरंगाची सेवा करावी. यापुढे तुम्ही काशी यात्रेला म्हणून इथंच गाणगापुरास यावं. श्री गुरूंनी भीमा अमरजा संगमाचं महात्म्य सांगितलं असता शिष्यांची आणि भक्तांची श्रद्धा वाढली. तेव्हापासून सर्वजण येथेच स्नानदानादी करू लागले. सिद्धयोगी म्हणाले, त्यानंतर श्री गुरु पापविनाशी तीर्थाकडे गेले. त्या तीर्थात केवळ स्नान केल्यानं मनुष्याची सर्व पातकं नाहीशी होतात. तिथं श्री गुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहीण होती. ती श्री गुरूंचं दर्शन घेण्यासाठी आली. श्री गुरूंनी तिला विचारलं, तू पूर्वी अनेक पातकं केली होतीस, ती तुला आठवतायत का? त्या पापकर्मांची फळं तुला भोगावी लागत आहेत. तुला कुष्ठरोगही झाला आहे. श्री गुरूंनी असं विचारलं असता ती श्री गुरूंच्या पाया पडली आणि शोक करत म्हणाली, मी केवळ अज्ञानी आहे, मूर्ख आहे, मला काहीच आठवत नाही. तुम्ही जगदात्मा जगदीश्वर आहात, तुम्हाला सर्व काही माहिती आहे. माझ्या हातून कोणतं पापकर्म घडलं, माझ्या हातून कोणतं पापकर्म घडलं ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. ती असं म्हणाली असता श्री गुरूंना तिची दया आली. ते तिला म्हणाले, तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनावधानानं नुकत्याच प्रसूत झालेल्या मांजरीच्या 5 पिलांना ठार मारलंस. आणखीही काही पापकर्म केलीस. त्या पापकर्मांचं फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःख भोगावी लागत आहेत. तुला श्वेतकुष्ठ झालं आहे तेही या पातकांचंच फळ आहे. तुझ्या हातून अनेक पातकं झाली आहेत, ती पुढील जन्मी भोगावी लागतील. श्री गुरूंनी असं सांगितलं असता रत्नाबाई श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाली, मला आता पुनर्जन्म नको. हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात शक्तीच नाही, म्हणून मी तुम्हाला शरण आली आहे, माझा उद्धार करा. त्यावर श्री गुरु तिला म्हणाले, तू पापविनाशी तीर्थात स्नान कर.
तिथं स्नान करतास तुझा कुष्ठरोग जाईल. तिथं तू नित्यनेमानं स्नान कर, म्हणजे 7 जन्मातील सर्व पातकं नाहीशी होतील. याविषयी संदेह बाळगू नकोस. श्री गुरुनी असं सांगितलं असता तिनं पापविनाशी तीर्थाजवळ राहून त्रिरात्र स्नान केलं. त्यामुळे तिचा कुष्ठरोग नाहीसा झाला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, ही नुसती ऐकलेली बातमी नाही. आम्ही त्यावेळी तिथेच होतो. आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं आहे. श्री गुरुनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कल्लेश्वर देवस्थान अशा 8 तीर्थांचं आणि पवित्र स्थानांचं महात्म्य सांगून तिथं स्नान, दान, पूजा केली असता अनंत पुण्याचा लाभ होतो, सर्व पातकं नष्ट होतात आणि सर्व सुखांचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितलं. ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की काशी, प्रयाग, गया सर्व काही इथंच आपल्या जवळच आहे. आपण आजपर्यंत केवळ अज्ञानानं त्रिस्थळी यात्रेला जाण्याचा त्रास घेत होतो. सर्व तीर्थ अगदी आपल्या अंगणातच आहेत हे आपल्याला श्री गुरूंकडून समजलं. अशा रीतीनं अष्टतीर्थ महात्म्य सांगून श्री गुरु मठात परत आले. त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील अमरजा संगम अष्टतीर्थ महात्म्य नावाचा अध्याय 48 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.